तर इकडे बघता आपली ना पूर्ण अशी बोरं रेडी करून झालेली आहेत। आता आपल्याला तेलामध्ये तळायची आहेत ना। आता तेलात तळूया। आता बघा हलका हलकासा ना मस्त त्यांना ब्राऊन कलर आलेला आहे बघा। अजय आपल्याकडे दोन पद्धतीमध्ये बनवतात ना। दोन पद्धतीमध्ये। आता हा पण भाजून बनवतोय आणि बिना भाजून पण बनवतात ना। तर इकडे बघताय आपली तांदळाची बोरं मस्त पैकी रेडी झालेली आहेत आणि बघताय केवढी छान दिसतात। आई जर हलवून दाखव। एकदम मस्त क्रंची झालेली आहेत, कुरकुरीत झालेली आहेत ना फुल। हो फुल कुरकुरीत। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे तांदळाच्या बोरीची रेसिपी पाहायला मिळणार आहे। आमच्याकडे ना कोकणामध्ये जास्त करून तांदळाची शेती केली जाते, त्याच्यामुळे इकडे ना वेगवेगळे तांदळाचे पदार्थ बनतात, जसे की तांदळाचे लाडू म्हणा, तांदळाची खीर म्हणा, घावणे म्हणा आणि त्याच्यापैकी एक म्हणजे तांदळाची बोरं। आणि ही आपल्या चॅनलवरती ना प्रथमच म्हणजे अशी कोणती तरी नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर इकडे ना आता आपल्याला बोरं बनवण्यासाठी तांदूळ लागणार आहेत। हे बघा हे आमचे ना गावचेच तांदूळ आहेत। आई किती वाटे तू तांदूळ घेते? मी 4 वाट्या घेते। 4 वाट्या लागणार आहेत ना। हे बघा हे सर्व डब्यामध्ये तांदूळ आपण 4 वाट्या काढून घेतोय। 2 वाटे झालेले आहेत इकडे। इकडे ना आता आपण तांदळामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला ना एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। हे बघा तर इकडे बघता आपले ना पूर्ण तांदूळ व्यवस्थित स्वच्छ करून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये ना आपण पाणी घालून घेतोय आणि आपल्याला ना भिजत ठेवायचे आहे। काहीतरी पण किती टाइम आपल्याला भिजत ठेवायला लागेल? आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। अच्छा, अर्धा तास जवळपास लागेल आपल्याला भिजत ठेवायला। आता इकडे ना सर्व तांदूळ आपण येलून काढलेले आहेत आणि आजी आता भाजायचे आहेत ना। आता भाजायचे। आजी इकडे आलाय तर आजी सर्व भाजते। इकडे ना तवा आपण तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेतोय। थोडे टाइम असे पूर्ण पाणी येऊन आपण असे सुकत घातले होते, हलकेसे ओलेच आहेत त्याच्यामुळे भाजून घेतोय सर्व। थोडं ना कावेल त्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इकडे बघता हलकेसे असे ब्राऊन कलर आलेले आहे आपल्या तांदळांना। तर सर्वांना आता व्यवस्थित आपण डिश मध्ये काढून घेतोय। असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। अजय आपल्याकडे दोन पद्धतीमध्ये बनवतात ना। दोन पद्धतीमध्ये। आता हा पण भाजून बनवतोय आणि बिना भाजून पण बनवतात ना। बिना भाजून तांदळाचा पीठ घ्यायचा आणि खोबरा घ्यायचा, गुळ घ्यायचा आणि कालवायचा आणि काढायचा। पण भाजलेल्याची टेस्ट भारी येते ना। भाजलेल्याची चांगली हो, नरम हो, एकदम मस्त। आतमधून ना सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रंची असतात, कडक असतात बाहेरची लेअर, कुरकुरीत ना जी। आमच्याकडे खास करून हा पदार्थ कोकणामध्ये सणासुदीला बनवला जातो। हे आता आपले तांदूळ कसे ओले आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल भाजायला। जर तुम्ही सुकवून उन्हामध्ये सुकवून भाजले ना तर तुमचे लवकर भाजते। तर मंडळी इकडे ना आपल्याला बोरांमध्ये घालण्यासाठी तीळ सुद्धा लागणार आहेत। तर हे पांढरे काळे मिक्स तीळ आहेत, गावचे खास करून आहेत। तर हे आता तव्यामध्ये आपण व्यवस्थित भाजून घेतोय। आई सर्व भाजते इकडे। तर आजीने ना खीर खायला दिली। आजीने खास स्पेशल आज खीर बनवली होती बघा, भाताची। ही गावाला खूप जास्त प्रसिद्ध आहे, गावाला सणासुदीला ही खीर बनवली जाते। मस्त बसलेलो, आई पण इकडे बसलेली आहे। आम्ही सर्व खीर खातो इकडे आणि तीळ सुद्धा भाजतोय बघा। हलकेसे ना ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित। तर इकडे बघताय आपल्या सर्व तांदूळ ना व्यवस्थित भाजून झालेले आहेत। हे बघा हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये ना बारीक करायचं आहे ना। त्यांचं पीठ करून घ्यायचं। तर ह्याच पिठाची मेन बोरं बनवली जातात आमच्याकडे गावाला। तर सर्व इकडे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतोय। पूर्ण असं बारीक पीठ आपल्याला तयार करायचं आहे। बघा मिक्सर मध्ये बारीक करून झालेला आहे। आई दाखव जरा कशा प्रकारे बारीक केलंय। हा बघा पूर्ण असा ना बारीक आपल्याला दळून घ्यायचंय। घावण्याचं पीठ असतं तसं। तर आता सर्व आपण काढून घेतो प्लेट मध्ये। हे सर्व आता पुन्हा तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेतोय। आई गावाला जास्त करून जात्यावर पण दळतात ना। गावाला कशी जात्यावर दळतात, आता आपल्याकडे जाता नसल्या तर मिक्सरवर
आता मुंबईला काय आपल्याला दातं नाही ना आपल्याकडं, मग मिक्सरवर तुम्ही वाटू शकता. हा, मिक्सरवर पण पटकन होतं, पण जात्यावरची टेस्ट पण एकदम भारी असते. हो, जात्यावरची टेस्ट भारी असते. एकदम चवीला छान लागतं. पण आता कसं आपले मिक्सर आहे तर सर्व मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घेतो, म्हणजे कसं पटकन सर्व गोष्टी होतात. तर मंडळी इकडे बघताय आपली बोरं बनवण्यासाठी सर्व सामग्री रेडी झालेली आहे. इकडे मगाशीच आपण पूर्ण तांदळाचा पीठ व्यवस्थित भाजून घेतला होता आणि तो व्यवस्थित आपण बारीक करून घेतलेला आहे. आणि बघताय असा ब्राऊन कलरचा पीठ झालाय. आपण कसं भाजल्यामुळे त्याला ब्राऊन कलर आलाय, नाही तर नॉर्मल पीठ असतो ना. हो, तांदळाचं पण आपण भाकरीचा पीठ असतो ना त्याची पण आपण बनवू शकता. पण त्याच्यात नाही भरपूर फरक, म्हणजे ह्याचा सुगंध वेगळाच. हा, जास्त करून ना भाजलेल्या पिठाचे एकदम छान होतात, पण नॉर्मल पिठाने पण बनवतात इकडे. तर आई अजून काय काय आपल्याला सामग्री लागणार आहे सर्व? इथे 1 वाटी गुळ किसून घेतलाय ना. हो, इथे सफेद तीळ आणि वेलची पावडर. वेलची पावडर आपण बारीक करून घेतलेली आहे पाट्यावरती. आणि 1 नारळ लागणार आहे. 1 नारळ लागणार आहे. तर आता आपण फोडून घेतोय नारळ. तर आम्ही ना ऍक्च्युअली गावाला बोरं म्हणजे आई ओल्या नारळाचंच बनवतात ना. ओल्या नारळात मस्त लागतात. हा, ओल्या नारळाचं छान होतात. सुक्यामध्ये पण बनवू शकता. आता नारळ नसला, मग ओला खोबरं नसला तर सुक्यात पण बनवू शकता. चला आता फोडून घेऊया आपण नारळ. बघा मस्त खोबरं आहेत मध्ये. हा आपल्याला पूर्ण लागणार आहे ना. हो, पूर्ण लागणार. पूर्ण लागणार आहे. तर आपल्याला किसून घ्यायचंय नारळ अगोदर. तर इकडे बघते आपल्याला ना गरम पाणी सुद्धा लागणार आहे. तर थोडासा उकडायला इथे मस्त गरम पाणी ठेवला होता, आता छान उकळलेलं आहे. तर इकडे बघताय सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित आता रेडी झालेल्या आहेत. खोबरं सुद्धा किसून झालेलं आहे. आता आपल्याला एक मिक्सर रेडी करायचं आहे. तर आई सर्वात पहिला काय घालते पिठामध्ये? हा सर्व मगाशीच किसलेला गुळ आहे तो आपण घालून घेतलाय. चांगला पिठात मिक्स करून घ्यायचा. सर्वात पहिल्यांदा आपण गुळ घेतलाय, कारण ते व्यवस्थित मग विरघळायला मदत होते त्याच्यामध्ये. आणि नंतरला तो विरघळतो ना ऑटोमॅटिक. नंतर गरम पाणी टाकला ना. हा, अजिबात खडे राहत नाही ना. नाही. आता आपण त्याला चुरगटून असा घ्यायचा, फोडून घ्यायचा. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचे. तर इकडे ना आता हे तीळ सर्व आपण भाजून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घेतले. इकडे ओला खोबरा आहे तो सुद्धा घालून घेतोय. आणि शेवटी इकडे आपली इलायची पावडर आहे, जिने कसं मस्त आपल्या बोरांना भारी सुगंध येतो. इलायची पावडर नेहमी याच्यामध्ये घालायचं. काही गोड पदार्थ बनवताना थोडीशी जरी टाकली ना तर पदार्थाला मस्त स्मेल येते. सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आता हा इकडे याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतोय. आपल्याला अंदाजानुसार ते थोडं थोडं घालायचं आहे, असं डायरेक्ट नाही घालायचं, नाही तर मग पातळ होऊन जातं पीठ. थोडा थोडा घालून ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये अजून थोडासा हा पाणी घालून घेतोय. पाणी ना चांगला गरम कड यायला सारखा करायचा, कारण नाहीतर आपले ना बोरं फुटतील. हा कसा पीठ भरभरीत आहे ना भाजलेल्या तांदळाचा, मग ते बोरं कशी फुटाय नको म्हणून एकदम चांगला गरम गरम पाण्यात मळायचा. त्याच्यामुळेच आपण असं कळतो आणि पाणी याच्यामध्ये घालतो. आणि चक्कीचा पीठ असला ना, तांदळाचा चक्कीचा दळलेला, की तो कसा मऊ असतो ना, त्याला कोमट पाणी पण चालतं. कोमट पाणी नाही, गरम पाणी घेतलं तरी पण तो चालतं. ह्याला कडतवणी पाणी पाहिजे. ह्याला फक्त गरम चांगला पाणी उकळता घ्यायला. त्याच्यामुळे कसं आपली बोरा अजिबात फाटणार नाही. याच्या कडतवणी पाणी घेतलं ना की व्यवस्थित एकदम बोरा परफेक्ट बनतात. तर इकडे आमच्या इकडे ना गावाला पूर्वी जेव्हा बोरं बनवायचे ना तेव्हा मुंबईकरी पण यायचे सर्व गावाला. तर चाकर म्हणा हे भेटवस्तू म्हणून द्यायचे ना. खास म्हणजे आमच्याकडे ना मुंबईकरांसाठी ही भेट बोरांची तिथं असायचं. म्हणजे नेहमी बनवलं माणसं, मुंबईकर कोण आला ना की आपली दुसरी कोण गाव मुंबई असतील ना त्यांना द्यायला खायला म्हणजे हीच देणार भेट बोरांची. जी मला आठवते आजी, आम्ही कधी गावाला नाही तरी आलो ना तर जे मुंबईवरून गावाला यायचे त्यांच्या जवळ सर्व पाठवायचे ना. हो, त्यांच्या जवळ पाठवायचे ते बोरा. आणि ह्या बोरांची ना आपल्याला म्हणजे आठवणच यायची, कोण आणताय काय भेट. छान वाटायचं. तर त्या सर्व अगोदरच्या आठवणी आहेत. आणि आता ना आई बोरं बनवायला सुरुवात करते. हे बघा इकडे 2 बनवलेले आहेत. आपल्याला छोटासा पीठ घेऊन त्याच्या अशा प्रकारे गोळे बनवायचे. दाखव. हे बघा
अशा प्रकारे गुलाबजाम कसे असतात त्याच्या छोट्या साईज मध्ये आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि हे आई आता आपल्याला शेवटी तळायचे आहेत ना तेलामध्ये. गोळे तयार करायचे आधी. तळायला काही टाइम नाही लागत. तर इकडे ना आपल्याला तळण्यासाठी ही कढई घेतलेली ही आपली भिड्याची कढई आहे ना. ही आमची जुनी भिड्याची कढई आहे. काय पण तेलाचे पदार्थ आम्ही बनवतो ना ते ह्याच्यामध्येच एकदम छान होतात. चला तर आता मी पण आईला हेल्प करतो जरा. आम्ही सोबतच सर्व हे बोरा बनवायला सुरुवात करतो म्हणजे कसे पटपट होते. आता एवढा पीठ आहे त्याला बनवायला खूपच जास्त वेळ जाईल ना. हे दिसतं सोबा पण करायला गेला तर मेहनत खूप आहे ना. नाही एवढं काही मेहनत नाही. नाही ते सर्व ते आपल्याला लगेच रेडी तयार एकदा झालं ना पीठ तयार केलं की मग एवढं काही जास्त फक्त गोळे बनवण्यामध्ये जास्त टाइम जातो. तर माणसं असली की लगेच पटपट होऊ शकतात पण एकट्या माणसाला भारी पडतो ना. चला असली की बरं पडतं. तर आता मी पण आईला हेल्प करतो आणि आपण सर्व लवकरात लवकर गोळे बनवून घेऊया. तर इकडे बघता आपली ना पूर्ण अशी बोरं रेडी करून झालेली आहेत. आता आपल्याला तेलामध्ये तळायची आहेत ना. आता तेलात तळूया. तर इकडे ना आता सर्व आपण कढईमध्ये तेल तापत ठेवला होता. हा एक असा घालून बघितलेला की तेल तापलंय की नाही. मस्त तेल तापलेलं आहे. आता वरतून एक एक करून सोडून देतोय. एकदम मस्त तेल तापलेलं आहे. तेलामध्ये टाकले ना की मस्त असा हलकासा ब्राऊन कलर येतो. थोडी थोडी शिजायला लागली जाते. तर इकडे ना आपण भाजलेल्या पिठाची सर्व बोरं बनवतोय आणि आई तांदळाची म्हणजे चक्कीच्या पिठाची बोरं चिटकतात ना. ती लवकर सुटत नाही केमिकल चिपकतात. सगळी सुट्टी सुट्टी मोकळी टाकली. आता याच्यामध्ये पण आपण टाकले ना फ्राय करायला एकदम अशी सुट्टी सुट्टी होतात. ती बघा आता ती चक्कीच्या पिठाची तुम्ही करायला गेला ना तर ती कशी एकमेकांना अशी चिटकत जाणार. हलकासा जरा भरड पीठ पाहिजे म्हणजे कशी एकदम प्रॉपर ते बोरा आपले रेडी होतात. आता बघा हलका हलकासा ना मस्त त्यांना ब्राऊन कलर आलेला आहे. बघा आपण गुलाबजाम कसे घरी बनवताना तळतो तशाच पद्धतीने आपल्याला ह्यांना पण तळायचंय. एकदम आता तळून मस्त फ्राय झालेले आहेत तेलामध्ये आणि एकदम तांबूस कलर आलेला आहे. बघा थोडासा नितळत ठेवायचा आपल्याला म्हणजे कसं तेल त्यांचं पूर्ण असं निघून जातं. तर आई आता पुढची सर्व बोरा घालून घेते. याच्यामध्ये आता सर्व अशी काढून घेतलेली आहेत. हे लहानपणी म्हणजे ही बोरा म्हणजे खाऊ म्हणून खायचे ना. लय भरपूर आम्ही शाळेमध्ये वगैरे शाळेमध्ये पण बनवलेली असली ना आईने की 2-3 दिवस ती म्हणजे शाळेत घेऊन खिशात घेऊन जायचा दुपारच्या सुट्टी झाल्यावर. तर आमच्या पण ना खूप लहानपणीच्या आठवण आहे. मी पण गावाला 2 वर्ष गावच्या शाळेत शिकलो. तर आम्ही पण लहानपणी कसा खाऊ वगैरे नसायचा तर हीच खाऊ म्हणजे बोरं वगैरे गुळ वगैरे हा खाऊ असायचा. त्या टायमाला कशा सर्व दुकानं वगैरे जास्त गोष्टी मिळायच्या नाही. तर हीच घरी जे पदार्थ बनवायचे ना असे वेगवेगळे गोड पदार्थ तर ते आम्ही खाऊ म्हणून शाळेमध्ये घेऊन जायचो. तुमच्या टायमाला दुकानं असायची तरी आमच्या टायमाला दुकान आहे ना. मग आमचं खाणं काय गुळ ह्या काळ्या सफेद तिळ्या ना त्या भरपूर पिकायच्या अगोदर ना. शेती करायची मग त्या खिशातून खायला न्यायच्या आणि गुळ न त्या सफेद हे तीळ आणि ते गुळ असं लावून खायची. हो काय खाना बघा अगोदरचा पौष्टिक गुळ सफेद तीळ हे किती पौष्टिक आहे खाणं. त्या टायमाला कसं खाऊ वगैरे जास्त दुकानात मिळायचं पण नाही आणि गावाला ते जास्त करून पहिले दुकानं पण नव्हती. ते आता नवीन नवीन चालू झालेले त्याच्यामुळे सर्व गोष्टी मिळायला लागल्या. त्या टायमाला खाऊ म्हणून हाच नाश्ता असायचा. ते असे गोड पदार्थ कोणते पण कोणी दिले बिस्किट वगैरे पण ते सर्व खाऊ असायचा ना. हो तेच पेपरमिठाच्या गोळ्या लिंबाच्या गोळ्या पार्ले बिस्किट याशिवाय दुसरं खावं नाही. आणि हे मग आपलं खिशात कुठं खोबरं नेतय कुठं कोकम नेतय गुळ नेतय तीळ नेतय खायला. हे पण आपले कसे गावचे तिळाचे बनलेले आहेत बोरा त्याच्यामुळे एकदम छान होते. आता तुम्ही बघितलं ना ह्याच्यामध्ये तीळ बघा कसे मस्त दिसतात. आता नॉर्मल तुम्ही दुकानावरचे तीळ घेता ना तर ते इतके दिसणार नाहीत पण हे कसे पुरे असे फुगीर तीळ असतात म्हणजे जाडे एकदम तीळ असतात गावचे. ब्राऊन कलरचे व्हाईट कलरचे सर्व मिक्स असतात. ते बोरामध्ये ना एकदम मस्त दिसण्यात येतात. कसे व्हाईट आतमध्ये डॉट दिसतात तिळाचे आणि एकदम मस्त कसा आवाज बघा तुम्ही. एकदम बाहेरची लेअर ना कुरकुरीत असते यांची आणि आतमधून एकदम लुसलुशीत सॉफ्ट असतात. ते बघा इकडे पण आईने आता रेडी केलेले आहे बघा. आता पुढची आई घालून घेते.
बघा कसा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे, एकदम छान दिसतंय. असं अधूनमधून ना आपल्याला मिक्स करत राहायचंय, म्हणजे हलवत राहायचंय, म्हणजे कसं ते व्यवस्थित चारही बाजूने शिजतात. ते बघा, नाही तर खाली असेच ठेवले ना ते करपत जाणार. तर इकडे बघताय आपली तांदळाची बोरं मस्तपैकी रेडी झालेली आहेत आणि बघताय केवढी छान दिसतात. आई जर हलवून दाखव. एकदम मस्त क्रंची झालेली आहेत, कुरकुरीत झालेली आहेत ना फुल. हो, फुल कुरकुरीत, बाहेरून एकदम कुरकुरीत ना आतून बघूया. हा, आतमधून एकदम सॉफ्ट असतात, लुसलुसीत असतात. बाहेरची लेअर एकदम क्रंची असते बघा. आतमधून बघा, आई टेस्ट करून बघते कशा प्रकारे आहेत, कसे झालेत. आवाज येतोय. हा, हलकासा आवाज येतोय. मस्त कुरकुरीत झाले, एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत. तर हे आमच्या इकडे ना जास्त करून कोकणामध्ये हे बनवले जातात. हे सणासुदीला पण छान होतात, म्हणजे काही गोड बनवायचं असेल तर तेव्हा पण, नाश्त्याला पण बनवतात ना, नाश्ता पण खायला मस्त. एकदम जाम भारी लागतो. तांदळाची शेती ना, म्हणून सर्व वस्तू काय पण तांदळाचंच बनवतात. हा, तांदळापासून लाडू असतात, तांदळाची खीर असते, तांदळाची बोरं असतात आणि अशी बहुतेक अशी बरेच पदार्थ जे तांदळापासून बनवले जातात. लाडू. हा, आणि एकदम छान होतात. तर त्याच्यापैकीच एक पदार्थ तुम्हाला पाहायला मिळाला, ते म्हणजे तांदळाची बोरं. हे बघा. तर आता आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहेत, आणि दिसायला एक नंबर दिसतात. खायला पण. आणि ही तरी पण किती टाइम टिकायला टिकू शकतात? 4-8 दिवस ठेवली तरी काय फरक पडत नाही. कशी तेलाची असतात ना, ती काय खराब नाही होत. पण तेवढे दिवस राहता येईल कुठे, ते खाऊन संपतात लवकर. हो, आणि ह्याच्यामध्ये ना असं कोणता पण खराब होण्याचा पदार्थ नाही, खराब नाही होऊ शकत. हा, तर त्याच्यामुळे 7-8 दिवस ते आरामात टिकू शकतात. आणि ही मंडळी तुम्ही आता कशी आता खाल, पण अजून 1-2 दिवसाच्या नंतरला शिळी झालेली खाल ना, ते अजून टेस्टी लागते ना. टेस्टीला खायला मजा येते. अजून 2 दिवस झाले ना की अजून त्याला चव येते. हो, पण एकदा बनली ना की घरात राहत नाही, म्हणजे ती राहत नाही जास्त दिवस. 1-2 दिवसात आरामात संपून जातात. त्यासाठी भरपूर बनवायला लागेल, टोपली भरून, तेव्हा ती राहतील. हो, तुला तर आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेली आहे ती. जबरदस्त आहे, एकदम भारी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहेत. मस्त झाली. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमच्या कोकणामधला पारंपरिक पदार्थ दाखवला, ते म्हणजे तांदळाची बोरं. सणासुदीला किंवा असंच नाश्त्याला पण आम्ही नेहमी बनवत असतो. तर पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.